नमस्कार बाबा, सांगा माहिती. याच्यामध्ये पांढऱ्या मळ्यांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्य दिलेलं आहे. आळी आणि उमणी या कीटकनाशकाचं प्रादुर्भाव होत असल्यामुळे ते तो नष्ट व्हावा आणि यासाठी आळवणी पद्धतीमुळं आळवणी हे द्यावंच लागतं. आणि हे आल्याचं पीक असल्यामुळं पहिले मुळातून आणि नंतर पानातून या आळवणी पद्धती करावी लागते. त्यावेळेला हे पीक व्यवस्थित येऊ शकतं. त्यात तुम्ही कोणकोणती औषधं टाकली आहेत? याच्यामध्ये एंडोसल्फान 30 मिली, 19-19 30 ग्रॅम आणि टॉनिक हे 30 मिली अशा पद्धतीचं प्रमाण तयार करून ते वापरले जाते. पावसामध्ये हे औषध काम करावं म्हणून तुम्ही त्यात काय औषध वापरलंय? त्याच्यामध्ये स्टिकर महाग पडतो शेतकरी वर्गांना किंवा आणण्यासाठी. स्टिकरची एका 100 ग्रॅमच्या पॅकिंगची किंमत सर्वसाधारण 300 ते 350 रुपये असते. त्याचं का 1 रुपयाच्या पुडीमध्ये स्टिकरचं काम संपूर्ण आपले हे शॅम्पूची पुडी. शॅम्पू काम करतो. आणि त्या 1 रुपयाच्या शॅम्पूमध्ये नैसर्गिक पडणाऱ्या पाण्याची गोळी बनवतो आणि ते त्यापासून पिकाचा निचरा पाण्यापासून निचरा करतो. म्हणून 1 रुपयाच्या खर्चामध्ये 300 रुपयाची बचत होते. खूप छान. म्हणजे कमी पैशामध्ये आपण चांगला उपयोग करू शकतो आणि आपले पिकं सुद्धा चांगले घेऊ शकतो. चांगली खतं किंवा चांगला यूज करू शकतो. धन्यवाद बाबा, तुम्ही अनमोल असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. तसेच तुमचं वेळोवेळी आमच्या परसबागेसाठी खूप आम्हाला मदत होते. त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.